नमस्कार, मी राजेंद्र कांबळे मध्ये आपलं स्वागत. सर, इको येतोय तुमचा? इको येतोय. इको येतोय. इको येतोय मलाही इको येतोय. आता ठीक आहे, माझं येतोय. एक मिनिट, पण मी सेटिंग करतो. हॅलो. सर, आता आवाज येतो आता? हा, आवाज येते. इको येत नाही ना आता? तुमचा ना येतो, पण माझं जे तुम्हाला येतं. ठीक आहे, काय हरकत नाही. चालू करतो. नमस्कार, मध्ये आपलं स्वागत. आज आपल्या सोबत आहे ऍडव्होकेट अरुण निंबाळकर. हे गिरणी कामगारांच्या संदर्भामध्ये त्यांचे आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये ते आपल्याला अधिक माहिती देणार आहे. खरं तर गेले अनेक दिवस झाले गिरणी कामगारांचं आंदोलन चालू असताना सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं एकंदरीत चित्र दिसत आहे. त्याच्या संदर्भामध्ये अधिक माहितीसाठी आपण निंबाळकर साहेबांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी आपण ऑनलाईन गप्पा मारणार आहोत, विचारणार आहोत गिरणी कामगारांच्या समस्या आणि त्यांच्या अडचणींबद्दल आपण विचारणार आहोत. तर नमस्कार निंबाळकर. नमस्कार. मध्ये आपलं स्वागत सर. नमस्कार. नमस्कार. सर, पहिला प्रश्न असा की गिरणी कामगारांच्या संदर्भामध्ये जे गेले 55 वर्ष जे आंदोलन चालू आहे त्याच्या वारसदारांना एकत्र करण्याचं काम आता तुम्ही करत आहात. तर याची पार्श्वभूमी काय आहे आणि आता याचं स्टेटस काय? गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार यांना एकत्र करून लढा उभारण्याची पार्श्वभूमी अशी आहे की महाराष्ट्र शासनानं 15 मार्च 2024 रोजी एक GR काढलेला आहे आणि या GR अन्वये महाराष्ट्र शासनानं सांगितलेलं आहे गिरणी कामगारांना की त्यांना मुंबईमध्ये घरं देण्यासाठी आता जागा शिल्लक नाही. त्यामुळं शासन त्यांना MMRDAच्या क्षेत्रामध्ये पेण, कल्याण, ठाणे, पालघर या विभागामध्ये घरं देऊ इच्छिते आणि ती घरं जे गिरणी कामगार किंवा जे वारस नाकारतील त्यांना त्या घरावर हक्क राहणार नाही अशा पद्धतीचा GR महाराष्ट्र शासनानं काढलेला आहे. आणि हा GR काढलेला असल्यामुळं त्याच्या विरोधात सर्व गिरणी कामगार आणि वारस यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि या असंतोषामधूनच हे गिरणी कामगारांचं आंदोलन उभं राहिलेलं आहे. आणि हे उभं राहत असताना सुरुवातीला आम्ही आमच्या मुंबई गिरणी कामगार युनियनच्या वतीने 16 मार्च 2024 रोजी भारत माता सिनेमाजवळ धरणे कार्यक्रम केला आणि त्यामध्ये आम्ही अनेक युनियन्सना बोलावलं होतं आणि त्या युनियन्स येऊन आम्हाला त्यांनी सपोर्ट केला. त्यानंतर गिरणी कामगारांनी सर्व श्रमिक संघटनेच्या माध्यमातून 1 मे 2024 रोजी एक मोर्चा काढला, म्हणजे मिरवणूक काढली आणि त्या मिरवणुकीची सांगता भारत माता बसून महाराष्ट्र हायस्कूल मैदानावर झाली आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला असं आवाहन करण्यात आलं की हा जो GR काढलेला आहे हा GR आपण ताबडतोब रद्द करावा
आणि मुंबईच्या गिरणी कामगारांना आणि गिरणी कामगारांच्या वारसांना मुंबईमध्येच घरे देण्यात यावीत आणि जोपर्यंत तुम्ही घरं देत नाही तोपर्यंत हा गिरणी कामगार आपलं आंदोलन चालू ठेवेल. त्यानंतर गिरणी कामगारांनी संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून 9 ऑगस्ट 2024 रोजी भारत माताजवळ आमरण उपोषणाचा कार्यक्रम जाहीर केला. परंतु भोईवाडा पोलीस स्टेशननी सदर कार्यक्रमास विरोध केला आणि त्यांना तिथे मंडप घालण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे ते आंदोलन फक्त एकच दिवस धरणे कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि ते आंदोलन विसर्जित झालं. त्यानंतर पुन्हा संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बांद्रा या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनीही त्यांना 144 कलम लागू आहे असं म्हणून धरणे आंदोलन कार्यक्रम करण्यास दिला नाही. परंतु कामगार त्या ठिकाणी बसले आणि त्या ठिकाणी धरणे आंदोलन सुरुवातीला चालू केलं. हे धरणे आंदोलन सुरुवातीला 6 दिवस चाललं आणि 6 दिवसानंतर पुन्हा त्या ठिकाणी रमाकांत बने आणि हेमंत गोसावी या दोघांनी तिथे आमरण उपोषण चालू केलं आणि त्या आमरण उपोषणाला सुद्धा 7 दिवस झाले. हे 7 दिवस झाले तरी सुद्धा गिरणी कामगारांच्या या उपोषणाला शासनानं दाद दिली नाही किंवा त्या ठिकाणी शासनाचा कुठलाही प्रतिनिधी फिरकला नाही. त्यामुळं गिरणी कामगारांमध्ये प्रचंड असंतोष तयार झालेला होता आहे सुद्धा, तो आजतागायत आहे. हा जो असंतोष आहे हा असंतोष अनेक मार्गामधून व्यक्त होत आहे. मग तो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असेल किंवा वैयक्तिक पातळीवर व्यक्त होत असेल आणि हा जो असंतोष आहे तो संघटित करण्याचं कार्य गिरणी कामगार एकजुटीच्या वतीनं करण्यात येत आहे. खरं तर गिरणी कामगार एकजूटच्या वतीने 14 ऑगस्ट 2024 रोजी ऑगस्ट क्रांती मैदानावर हुतात्मा चौकामध्ये म्हणजे हुतात्म्यांना वंदन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन द्यायचं होतं. परंतु त्या ठिकाणी सुद्धा 144 कलम लागू आहे असं सांगून गिरणी कामगार एकजूटला ते परमिशन नाकारलं. त्यामुळं जे गिरणी कामगार जमा झाले होते त्यांनी तिथे स्मारकाला वंदन केलं आणि त्या ठिकाणावरून मागायला आले आणि त्यानंतर एवढं करून सुद्धा सरकार याला दाद देत नाही. त्यामुळंच हे बांद्रा कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन चालू झालं आणि ते आंदोलन सुद्धा सर आवाज बंद झाला तुमचा. हा आवाज हॅलो हॅलो आवाज कट होते. आवाज बंद झालाय सर. आवाज बंद झालाय. मगाशी असं झालं, आवाज बंद झाला त्यामुळं. बघा आता येतोय आवाज. येतोय का आवाज? आता येतोय आवाज. तुमचा माईक निघलाय का बघा. हा हा आता येतोय आवाज. येतोय ना. हो हो माझा आवाज येतोय ना. हा येतोय. हा ठीक आहे सर, चालू राहू. हा सर बोला. हा बोलू ना. हो. संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने बांद्रा कलेक्टर ऑफिस समोर रमाकांत बने आणि हेमंत गोसावी या दोघांनी आमरण उपोषण सुरू केलं आणि त्या ठिकाणी शासनाचा कोणीही प्रतिनिधी फिरकला नाही. परंतु विरोधी पक्षातर्फे अनिल परब यांनी भेट दिली. त्यानंतर सचिन भाऊ अहिर हे त्या ठिकाणी आले, त्यांनी भेट दिली. गिरणी कामगारचे संघटनांचे प्रतिनिधी सर्व श्रमिक संघटनेचे विजय कुलकर्णी आले आणि त्यांचे सर्व सहकारी आले. मी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा हे आता गणपती चालू होत आहेत आणि हे गणपती संपल्यानंतर आपण एकजुटीचं एक मोठं आंदोलन उभारू आणि जोपर्यंत गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळत नाहीत तोपर्यंत हे आपण आंदोलन चालू ठेवू.
अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यानंतर त्या ठिकाणी हे उपोषण मागे घेण्यात आलं. हे उपोषण मागे घेतल्यानंतर शासनानं आता काय केलेलं आहे, आता इलेक्शनचा काळ जवळ आल्यामुळं शासनानं आज जाहिरातबाजी चालू केलेली आहे की आम्ही गिरणी कामगारांना MMRDAच्या क्षेत्रामध्ये 1,00,000 गिरणी कामगारांना घरं देणार आणि त्याची जाहिरात बसेसवर, चौकांमध्ये, बस स्टॉपवर या सर्व ठिकाणी चालू केलेली आहे. परंतु ही जरी चालू केलेली असली तरी आज गिरणी कामगारांमध्ये असंतोष आहे आणि तो असंतोष अनेक ठिकाणावरून उफाळून वर आलेला आहे. आणि हे जे धोरण आहे सरकारचं, हे ॲडव्हर्टाईज करण्याचं किंवा जाहिरातबाजी करण्याचं आणि कामगारांची दिशाभूल करण्याचं जे धोरण आहे, या धोरणाला विरोध होऊ लागलेला आहे आणि तो अनेक ठिकाणावरून विरोध उफाळून वर येत आहे. आणि अनेक संघटनांमध्ये सुद्धा आणि गिरणी कामगारांमध्ये याबद्दल अस्वस्थता आहे. याचा अर्थ शासन हे गिरणी कामगारांची फसवणूक करत आहे. ज्या शासनाने सुरुवातीच्या काळात सांगितलं होतं की गिरण्यांच्या जागेवरच गिरणी कामगारांना घरं देण्यात येत आहेत, परंतु हे जे आश्वासन सुरुवातीला दिलं होतं किंवा हे जे वचन दिलं होतं, ह्या वचनापासून आज शासन ढळलेलं आहे आणि ते आज सांगतंय की आम्ही आज गिरण्यांच्या जागेवर जमिनीवर घरं नाही देणार, तर कारण त्या ठिकाणी जागा उपलब्ध नाहीत. आम्ही गिरणी कामगारांना MMRDAच्या क्षेत्रामध्ये घरं देऊ किंवा इतर खाजगी बिल्डर आहेत त्यांच्या जागेवर आम्ही घरं देऊ, परंतु ह्या घरं मिळतील आणि ही घरं खरं तर मुंबईपासून लांब आहे. ही लांब असल्यामुळं गिरणी कामगारांमध्ये एक प्रकारचा असंतोष तयार झालेला आहे आणि हा असंतोष संघटित व्हायला सुरुवात झालेली आहे. हे गणपती झाल्यानंतर किंवा गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर सर्व युनियन एकत्र येऊन कशा पद्धतीचा लढा उभा करायचा याबद्दल एक ठोस निर्णय घेतील आणि हा लढा पुढे नेऊन तो तडीस नेण्याचा प्रयत्न करतील, एवढंच मी सांगू इच्छितो. सर, गिरणी कामगारांचा जो प्रश्न निर्माण झाला हा गेले जवळजवळ 52 वर्षाचा जो प्रश्न आहे. सर, आवाज येतोय ना? हा, येतोय. हा, गेले 52 वर्षापासूनचा जो प्रश्न आहे हा खरं तर वेगवेगळ्या आतापर्यंत या कालखंडामध्ये म्हणजे आज 2024 पर्यंत अनेक सरकार येऊन गेली. या सरकारांमध्ये तुमचा प्रश्न मार्गी का लागला नाही? हा प्रश्न मार्गी न लागण्याचं कारण खरं तर सुरुवातीला या मुंबईच्या ज्या जमिनी होत्या, गिरण्यांच्या जमिनी होत्या, त्यांना सरकारला मुंबईचं शांघाय करायचं होतं, सिंगापूर करायचं होतं आणि त्यासाठी मुंबईमधल्या गिरण्या बंद करून त्या जागेवर त्यांना टोलेजंग टावर, मोठमोठे मॉल आणि इतर सर्व गोष्टी उभ्या करायच्या होत्या. आणि ह्या करण्यासाठी त्यांना माहीत होतं, हा काळ सुरुवातीचा, हा काळ म्हणजे साधारण 2010 किंवा त्याच्या अगोदर पूर्वीचा काळ. आणि त्यावेळी त्यांना माहीत होतं की आज गिरणी कामगार ह्या सर्व गोष्टी जर करायला लागला तर विरोध केले. त्यामुळे शासनाने एक नवीन DC धोरण आणलं आणि त्या DC धोरणामधून त्यामध्ये असं केलं की 1/3 हिस्सा गिरणी मालकांना, 1/3 हिस्सा म्हाडा आणि मुंबई महानगरपालिकेला आणि 1/3 हिस्सा गिरण्यांच्या जमिनीचा गिरणी कामगारांना द्यायचा की जेणेकरून सर्व गिरणी कामगारांचं ह्या गिरण्यांच्या जमिनीवर पुनर्वसन करता येईल. आणि अशा पद्धतीचं आश्वासन दिलं. हे आश्वासन दिल्यानंतर सुरुवातीला शासनानं काही घरं बांधली. निविंद टेक्स्टाईल मिलच्या जागेवर त्यांनी NTCच्या कामगारांना, इतर कामगारांना घरं बांधली. त्यामध्ये 6-6.5 हजार गिरणी कामगारांना घरं मिळाली. त्यानंतर बॉम्बे डाईंगच्या जागेवर घरं बांधली, सेंच्युरीच्या जागेवर घरं बांधली किंवा श्रीराम मिल आहेत किंवा इतर अशा मिल आहेत त्याच्यावर बांधली. परंतु आज शासन असं म्हणतंय की गिरण्यांच्या जागा आता बॅलन्स नाहीत, मुंबईमध्ये घरं देण्यासाठी जागा बॅलन्स नाहीत आणि त्यामुळं शासन या गिरणी कामगारांना MMRDAच्या हद्दीमध्ये म्हणजे पेण, पनवेल, त्यानंतर कल्याण, डोंबिवलीचा काही भाग आहे किंवा ठाणे, पालघर या भागामध्ये आम्ही घरं देण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी त्यांनी काही कल्याणच्या बाजूला काही जागा सुद्धा सजेस्ट केली. 50 एकराचा प्लॉट आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि हे जरी सांगितलं असलं तरी आज ह्या जागा सरकारनं, शासनानं अक्वायर केलेल्या नाहीत. फक्त
गिरणी कामगार युनियनच्या सर्व संघटनांच्या सांगण्यावरून गिरणी कामगारांचं व्हेरिफिकेशन केलं आणि ह्या व्हेरिफिकेशनमध्ये जवळजवळ 1 लाख गिरणी कामगार हा घरासाठी पात्र झालेला आहे. हा जरी घरासाठी पात्र झाला असला तरी या गिरणी कामगारांना आज कुठे जागा आहे, कुठे काय आहे याच्याबद्दल काही माहिती नाही. घराचं बांधकाम कुठेही सुरू झालेलं नाही आणि अशा पद्धतीने हे काही न होता खोटेपणानं सांगणं की आम्ही मुंबईच्या गिरणी कामगारांना 1 लाख गिरणी कामगारांना शासनाच्या वतीनं घरं देणार, ही शासनाची दिशाभूल आहे. आणि ही दिशाभूल ह्या जे जाहिरात करते शासन याच्यातून स्पष्ट दिसून येते आणि याच्यामुळं कामगारांमध्ये एक प्रकारची चीड तयार झालेली आहे आणि ही चीड दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही चीड वाढून याचं रूपांतर लढ्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास आहे. आणि आमच्या सर्व गिरणी कामगार एकजूटचे जे सर्व पुढारी आहेत त्यांना सुद्धा या बाबतीत विश्वास आहे आणि हे सर्व पुढारी आणि आमचं जे नेतृत्व आहे हे सर्व गिरणी कामगार त्यांचे वारस यांना एकत्रित करून हा लढा पुढे नेण्याचा निर्धार करतंय, एवढंच मी सांगू इच्छितो. हा लढा सोडून दिलेला नाही. या लढ्यामध्ये साधारणपणे आतापर्यंत तुम्हाला किती पक्षांनी साथ दिली किंवा त्यांचे पाठिंबा दिलेला आहे? याच्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमचे कॉम्रेड रानडे आहेत, मुंबई शहर सचिव, त्यांनी येऊन पाठिंबा दिला. त्यानंतर अनिल परब यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी घटनास्थळी येऊन त्यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला. अशा त्यानंतर सचिन भाऊ अय्यर आहेत जे RMMHचे सरचिटणीस आहेत आणि शिवसेनेचे पुढारी सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा येऊन त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि हे पाठिंबा दिल्यानंतरच उपोषण मागं घेण्यात आलं की आपण एकजुटीचा लढा उभा करू असं सांगितल्यामुळे ते उपोषण मागं घेतलं. आणि आता हे अशी अवस्था असताना शासनानं अचानक त्याची जाहिरातबाजी करायला सुरुवात केलेली आहे आणि ही जाहिरातबाजी खऱ्या अर्थानं ही फसवी जाहिरातबाजी असे. शासनानं एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की गिरणी कामगारांनी त्याचा लढा सोडलेला नाही. उपोषण जरी तात्पुरतं मागं घेतलं असलं तरी याचा अर्थ लढा संपला असा नव्हे. हा लढा जोपर्यंत मुंबई गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जागेवर घर मिळणार नाहीत तोपर्यंत तो चालू राहील आणि त्यासाठी सर्व संघटना, सर्व गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार हे लढत राहतील, एवढंच मी सांगू इच्छितो. यापुढचा जो लढा असणार आहे तो कशा स्वरूपाचा असणार आहे? या पुढचा लढा जो असेल त्यासाठी सर्व संघटना आता बसतील. गणपतीच्या नंतर सर्व संघटना बसतील आणि त्याच्यासाठी कार्यक्रम चॉकआउट करतील आणि तो कार्यक्रम जाहीर करतील. यामध्ये निदर्शनं असतील, उपोषण असेल, पुन्हा किंवा इतर कार्यक्रम असतील, शासनाला भेट देणं असेल, त्यांना विनंती करणं असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून हे केलं, परंतु लढा तीव्र केला जाईल एवढं मात्र मी सांगू इच्छितो. मग तो निदर्शनाच्या माध्यमातून असेल किंवा आझाद मैदानावर धरणं देण्याच्या माध्यमातून असेल किंवा गिरणगावामध्ये धरणं देण्याच्या माध्यमातून असेल, परंतु जोपर्यंत ह्या प्रश्नाची तड लागत नाही तोपर्यंत हा गिरणी कामगार लढत राहील, वेगवेगळ्या मार्गाने लढत राहील. त्यांना जे मार्ग सापडतील त्या मार्गाने लढत राहील, परंतु गिरणी कामगार हा आपल्याला लढा सोडणार नाहीत, एवढंच मी सुचवू इच्छितो. सर, शेवटचा प्रश्न की आता जो गिरणी कामगार आहे हा अत्यंत विखुरलेला आहे. म्हणजे मुंबईमधनं गिरण्या बंद झाल्यानंतर हा कामगार काही गावाला गेला, काही संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी कामगार काम करत होता. त्या सर्व कामगारांना आणि त्यांच्या वारसदारांना की जेणेकरून आता त्यांची कुठेही तुमचे संबंध नसतील किंवा कनेक्शन नसेल तर त्यांना तुम्ही कसं काय जमा करणार, या ठिकाणी कसं काय आणणार? तुम्ही जे म्हणताय त्यामध्ये तथ्य आहे. आज गिरणी कामगार हा विखुरला गेलेला आहे का ह्या गिरण्या बंद झाल्यानंतर हा गिरणी कामगार संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर तो विखुरलेला आहे. कारण त्या गिरण्यांमध्ये सर्व देशातली माणसं काम करत होती, महाराष्ट्रातून येणारी माणसं काम करत होती. हा विखुरलेला आहे. परंतु आम्ही मुंबई गिरणी कामगार एकजूटच्या माध्यमातून आम्ही कोकणामध्ये जाऊ, आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊ, आम्ही इतर भागांमध्ये जाऊ आणि गिरणी कामगारांना एकत्रित होण्यासाठी आवाहन करू.
या अगोदर सुद्धा अशा पद्धतीने प्रयत्न केलेला आहे आणि याच्या पुढे आम्ही करत राहू. आणि हे करून आम्ही सर्व जे गिरणी कामगार आहेत, त्यांचे वारसदार आहेत किंवा त्यांचे इतर कोण संबंधित लोक आहेत, या सर्व लोकांना आम्ही एक चळवळ म्हणजे जनजागृती मोहीम चालू करून ह्या सर्व लोकांना ह्या गोष्टीचं म्हणजे गिरणीच्या जागेवरच घर मिळालं पाहिजे याचं महत्त्व पटवून देऊन आणि शासन कशी फसवणूक करत आहे हे समजावून सांगून आम्ही सर्वांना एकत्र करू. आणि हे शेवटी सर्व कामगार एकत्र झाल्याशिवाय राहणार नाहीत हा मला विश्वास आहे. कारण हा गिरणीचा जो घराचा प्रश्न आहे, हा गिरणी कामगार आणि त्या वारसांच्या फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि यासाठी कामगार आणि वारसांच्या भावना फार तीव्र आहेत एवढं मी सांगू इच्छितो. त्यामुळे हे लोक आम्ही एकत्र करू आणि ते एकत्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि लढा तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सुचवू इच्छितो आणि सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून. धन्यवाद सर, आपण केबीसी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपण ही मुलाखत दिली. गिरणी कामगारांचे प्रश्न सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे एवढाच उद्देश आमचा या आपल्या मुलाखती पाठीमागे आहे. तुमच्या या लढ्याला यश मिळो असं आम्ही अपेक्षा करतो, मिळावं ही आमची अपेक्षा आहे. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि गिरणी कामगारांच्या वतीनं मला गिरणी कामगारांचा प्रश्न समजावून सांगण्याची संधी दिली याबद्दल मी आपल्या चॅनलचा फार मोठा आभारी आहे. धन्यवाद. 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 ओके सर, कट करतो, फोन करतो तुम्हाला परत. चालेल. आणि मला त्याची एक लिंक पाठवाल का तुम्ही? नाही, लिंक पाठवतो ना. आपल्या चॅनलच्या आता 10-15 मिनिटांमध्ये चॅनलला येईल, ती लिंक पाठवतो तुम्हाला. ओके. थँक्यू.